केले जातात काही दुकानं असतील, काही शाळेच्या आजूबाजूच्या टपऱ्या असतील, काही दुकानं असतील, बुलडोजर लावून मुळासकट तोडून टाका. आणि त्याचबरोबर हे ड्रग्स विकणारे पेडलर असतील किंवा ते ड्रग्सचे सप्लायर असतील त्यांच्या पाळेमुळ्यापर्यंत पाळ्यामुळं खोलून टाका. कारण हे आपल्या तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद करतात. आज पाहिलं तर तरुण पिढी या नशाबाजीमध्ये पूर्ण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या आईवडिलांचं एवढं आपल्या मुलाच्याबद्दल एवढी त्यांना चिंता आहे की याचं भविष्यात काय होणार. ती सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आहेत. आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे मला वाटतं पुणे, मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयता गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा. पुणे ही आपली सांस्कृतिक शहर आहे. पुण्यामध्ये मोठमोठे साहित्यिक, सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे. आणि अशा शहरामध्ये आपली तरुण पिढी या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल. आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्राईव्ह आपण बघितला, मुंबईमध्ये जवळपास 4,000 कोटीचे ड्रग पकडले, 1700 बांधकामं तोडून टाकली. ठाण्यात देखील मी तेच आदेश दिलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं ड्रग विकत असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही. त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळमुळं खोलून त्यांना जेलमध्ये टाकणं, जेरबंद करणं आणि असलेले हॉटेल असतील, दुकानं असतील त्यातलं सगळं तोडून बुलडोजरनी पूर्णपणे तोडून टाकणं. सर, मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात. केनिया, आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे, ठाणे असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, संपूर्ण राज्यभर जिथं जिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितले. आणि यामध्ये कोणी लापरवाही केली, कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घालण्याचं काम केलं तर त्याला देखील मैंने कल पुलिस आयुक्त को निर्देश दिए हुए हैं कि ये ड्रग बेचने का जो काम शुरू है होटल में, दुकान में, ये सब बंद होना चाहिए. ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है. वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए. इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो, जो भी स्कूल के, कॉलेज के आजू बाजू में जो भी दुकान हो, सबको बुलडोजर लगा के तोड़ दो और बिल्कुल नामो निशान मिटा दो. जो जो बेच रहे पेडलर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर, जेल के सलाखों के पीछे डाल दो, जेल में डाल दो. तो ये दोबारा ऐसी हरकत करने की हिम्मत नहीं करे. ऐसा काम करने को मैंने पुणे कमिश्नर को कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी. ये हमारी जो युवा पीढ़ी है नशा और होकर हमारी जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है. और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है, ड्रग बेचने वाले, उनको हम छोड़ेंगे, उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे. मेरे पास आए थे मुख्यमंत्री सहायता निधि से 10 लाख रुपए का चेक मैंने दिया हुआ है. हम लोग पूरी तरह साथ हैं और कोई भी गुनाहगार आरोपी
उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा। ये केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी। खरीप हंगामाची दर वर्षाची जी बैठक होते त्या बैठकीत बैठक झाली. आता या वर्षीचं हवामान चांगलं आहे, चांगलं पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे. त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कृषी विभागाला, वन विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे. कुणी त्याचं लिकेज करता कामा नये. जे घ्या खाते देतो असे कोणी ब्लॅकमेल करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर जे बोगस बियाणं त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत. कुणालाही ठेवलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील. खोटं बियाणं बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू त्यांना आज मदत दिलेली आहे. प्रत्येकी 12 लाख रुपयांची दिली आहे. आणि आरोपी